शरयू वेगळी दिसत होती, वागत होती, हे मलाही दिसत होतं. पण त्यावरून ती खोटं बोलतीये हे सिद्ध होऊ शकत नाही ना. चला, म्हणजे शरयू विचित्र वागत होती हे तरी पटतंय तुला. बेबी, तू का तिच्या वाकड्यात शिरतीयेस? आई, मी तिच्या वाकड्यात शिरत नाहीये. मला तुझी काळजी वाटतेय. तू तिच्या बाजूनी बोलतेस, उत्तम करतेस. पण उद्या जर हे कळलं की शरयू खोटं बोलतेय तर तुझं काय होईल याची भीती वाटतेय मला. बेबी, शरयू बनेल नाहीये. ती मुद्दाम ठरवून विचार करून खोटं बोलेल यावर माझा विश्वास नाही. आणि या तुझ्या विश्वासाला तडा जाऊ नये एवढी एकच इच्छा आहे माझी. तू जान्हवी सांगते ना ते कर बेबी. तुला जे व्हावंसं वाटतंय ना फक्त त्याचा विचार कर. हं? काय झालंय? चल. श्रीहरे, मी नाही, नको. आता नको, आपण नंतर बोलूया. हे बघ जान्हवी, उगाच टेन्शन देते असं तुम्हाला. झालंय असं की ह्या सगळ्या गोंधळात उशीर झालाय आणि मला आधीच लवकर घरी पोहोचायचं होतं, त्यामुळे मी निघते आता. जान्हवी, शरयू आता थोड्या वेळापूर्वी तुझ्या बरोबर होती. कोणी सांगितलं? शरयू म्हणाली. छोटी आई? हो, ती म्हणाली की ती तुझ्या बरोबर होती. त्या त्या कुठे आता आहेत? कुठे त्या? वरती आपल्या खोलीत. जान्हवी, शरयूवर अविश्वास दाखवायचा नाहीये मला, पण ती घरात कुणालाही न सांगता गेली, त्यामुळे जे गैरसमज होत आहेत ते टाळायचेत म्हणून विचारलं. माझ्या बरोबर? तुझ्या बरोबर ती श्रीला भेटायला गेली होती. हे बघ जान्हवी, तसं असेल तर त्यात काही वावगं नाहीये, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू खरं बोलतेस, प्रामाणिक आहेस असा विश्वास तू माझ्या मनात निर्माण केलायस. देवा, हे काय होतंय? छोट्या आईने हे असं का सांगितलंय? आईजींचा विश्वास कमवायला किती दिवस गेलेत, आणि आता खोटं बोलून एका क्षणात मी तो धुळीला मिळवेन. पण खरं बोलले तर छोट्या आई खोटं बोलल्यात हे उघड होईल. काय होईल मग त्यांचं? त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवूनच माझं नाव घेतलं असेल. काय करू? परमेश्वरा, मदत कर रे बाबा. घे, आपण नंतर बोलू.
रूम मध्ये जाऊन बोलले तर चालेल का? जा. हॅलो. जानवी काय झालंय? अगं मी तुला केव्हापासून फोन ट्राय करतोय, उचलत का नाहीयेस? सॉरी, मी तुझा फोन उचलू शकले नाही. अरे कारण बाहेर ना. सॉरी, बोल. सॉरी, तू तू बोल. जानवी, जानवी नक्की काय चाललंय तुझं? श्री, अरे तू वाचवलंस मला आत्ता. म्हणजे तुझा फोन आला म्हणून मी सटकू शकले. कुठून? आई अजिंसमोरून. बापरे, खूप अर्धवट बोलतेय ना मी, तुला त्रास देते ना खूप. समजतंय ना तुला ते? मग आता नीट सांग बरं, काय झालंय? श्री, अरे काय सांगू तेच मला कळत नाहीये. जे सांगण्यासाठी इतकी धावपळ केलीस ना ते सांग. सगळं मलाही माहित नाहीये श्री. म्हणजे काय? अरे म्हणजे मी चुकीचं काहीतरी सांगून तुला अर्धवट माहिती देईन अशी भीती वाटते. एक मिनिट जानवी, घरी सगळ्या जणी बऱ्या आहेत ना? म्हणजे कुणाच्या तब्येतीला काही झालेलं नाहीये ना? नाही नाही, सगळ्या बऱ्या आहेत. थँक गॉड. खूप साऱ्या गोष्टींचे अर्थच लागत नाहीयेत रे. म्हणजे मी तुझ्याशी बोलायला म्हणून आले, पण आता असं वाटतंय की उगाच पॅनिक होऊन काहीच नको करायला. शांतपणे विचार करायला हवा. जोपर्यंत गोष्टींचे अर्थ मलाच लागत नाहीयेत तोपर्यंत तुला काही सांगण्यात अर्थच नाहीये. म्हणजे मी काहीतरी अर्धवट सांगून तुझंही टेन्शन वाढवून ठेवेन. जानवी, आता तू जे काही बोलतेस ना त्यातल्या एकाही शब्दाचा मला अर्थ लागत नाहीये. ऐक ना, मी उद्या सकाळी तुला भेटून सांगू. म्हणजे आता असं फोनवर नको बोलूया. ओके. श्री, बोल. माझ्यावर चिडू नकोस हा. कशाबद्दल जानवी? माझ्या डोक्यात गोंधळ उडाला आणि तुलाही घाबरवलं मी. पण मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी तुझ्याशीच बोलणार ना. तुला हवंय तेव्हा बोल माझ्याशी, मी थांबेन तोपर्यंत. तसं काही करायची वेळ आली तर मी तुझीच मदत घेणार श्री. डोळे झाकून मदत करेन मी तुझी. थँक्यू. मी चुकीचं वागत नाहीये ना श्री? नसावीस. श्री, यू गॉट टू ट्रस्ट मी. जानवी, आय ट्रस्ट यू. थँक्यू. जानवी, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर माझ्या आईंची जबाबदारी तुझ्यावर सोपवली मी. मला बाकीचं माहित नाही, पण माझं जग नक्कीच तुझ्या विश्वासावरच चालतंय. जानवी, बोल ना ग. उद्या बोलते सविस्तर. ओके. चल, गुड नाईट. गुड नाईट. विश्वासावर जग चालतं, पण ह्या गोकुळात काय होणार आहे कोण जाणे. मोठा प्रश्न उभा राहिलाय. एकीचा विश्वास सार्थ करण्यासाठी दुसरीचा विश्वासघात करू? आई अजींशी खरं बोलू का छोट्या आईंसाठी खोटं बोलू? श्री, मी काय करू? अरे, तू इथलं आवरलंस? तुला बामची बाटली सापडली का ग? का ग, अजून डोकं दुखतंय तुझं? हो, दुखतंय. म्हणजे हे वातावरण, ताण नाही सहन होते मला.
ताई, मला खरं खरं सांग, अगदी मनापासून, काल शरूने जे सांगितलं ते पटलं तुला? खरं तर शरूच्या बाबतीत ना कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही हेच कळत नाही मला. म्हणजे समजा ती काल जान्हवी बरोबर श्रीला भेटायला गेली असेल तर सांगणं सहज शक्य होतं ना तिला. का सांगून नाही गेली आपल्याला? आता दुसरं कोणी गेलं असतं तर आपण म्हटलं असतं की का ग बाई आम्हाला न सांगता कशी गेलीस, रोज तर सांगून जातेस, आज अशी चोरपावलानी का गेलीस? पण शरयूनी आपल्याला सांगायचं ठरवलं असेल आणि ती विसरली असेल असं होऊच शकतं ना. हो, आणि माणूस विसरभोळा आहे असं म्हटलं की सगळ्यातून आपोआपच सुटतो ना तो. पण मुळात ती श्रीला भेटायला गेलीच का असेल? तेच तर म्हणते मी, जान्हवी श्रीला भेटायला शरूला का घेऊन गेली असेल? कदाचित शरयूनी तिला म्हटलं असेल की मला श्रीला भेटायचं म्हणून. अगं तसं तर आपण सततच सगळ्याच म्हणतोय. तू तर सतत श्रीच्या नावाचा जप करतेस, पण आईंना न सांगता परस्पर जान्हवी बरोबर श्रीला भेटायला जायचा विचारही केला नाही ना आपण. आणि समजा तसं असेल तरी जान्हवीने आपल्याला आधी का नाही सांगितलं? अगं तिला वाटलं असेल की शरयू आपल्याला सांगेल म्हणून. एरवी शरयूच्या तोंडात तीळ भिजत नाही की नाही, म्हणजे ज्या गोष्टी बोलायच्या नसतात त्याही पटकन बोलून मोकळी होते. हेच का नसेल सांगितलं? तेच म्हणते मी, मला नाही पटत आहे, काहीतरी नक्की आहे. आता जान्हवीचं आणि आईंचं बोलणं होईल ना तेव्हा होईल उलगडा. आई येऊ का? जान्हवी, अगं तू तयार पण झालीस? किती वाजलेत? नाही नाही, उशीर नाही झालाय, म्हणजे मलाच आज जरा लवकर जायचंय. अगं पण मी अजून काहीच नाही केलंय. चहा पण नाही केला, नाश्ता नाही, डबा नाही, काहीच नाही. अगं काल बोलली असतीस तर लवकर उठलो असतो ना आम्ही. डोंट वरी सरू मावशी, मी पहाटे उठून सगळं केलेलं आहे, सगळं तयार आहे. एकटीने केलं सगळं? अगं हाक मारायचीस ना. मला एमिलीला स्वयंपाकघरातले आवाज कसे ऐकू आले नाहीत कोणास ठाऊक. हो, मी म्हंटल तुम्ही झोपला असाल तर कशाला डिस्टर्ब करायचं. झोप डोळ्याला डोळा लागत नाही हल्ली. माझ्या पोराला निरोप सांग. म्हणावं आईनी कायमचे डोळे मिटायच्या आधी एकदा घरी परत ये. निरोप सांग माझा. आई, नका पाणी येऊ देऊ डोळ्यात. अगं जरा असं काही झालं ना तरी भीती वाटते खूप. आता काल शरयू थोडासा वेळ दिसेनाशी झाली ना तर नको नको ते शंका आल्या मनात. आई तुम्ही आधी शांत व्हा बघू, सगळं काही ठीक होणार आहे. सगळं ठीक झालंय. छोटी आई आल्या की नाहीत परत, आणि श्री घरी यावा म्हणून पण आपण प्रयत्न करतोय, तो येईल लवकर. पण तुम्ही शांत व्हा बघू आधी प्लीज. नाही रडत, पण तू जा बाई आता. तू ह्या अशा रडक्या वातावरणात नको थांबूस. जा. पण वातावरण सुधारलंय की नाही आता? मग छानस हसून दाखवा बघू. हो. तुम्ही बाहेर चला बघू, सगळ्या जणी मस्त हसत खेळत नेहमीसारखा चहा प्या. जाऊ दे ग, माझं रोजच रडगाणं आहे. पण तू आलीस, तुझं काही काम होतं का? नाही, मी आज जरा लवकर निघते हेच सांगायला आले होते. आणि काय? छोट्या आईंच्या लग्नाचा अल्बम आहे का आपल्याकडे? का ग? सहज, अगदी सहजच मला पाहायचा होता. अचानक तुला शरूच्या लग्नाचा अल्बम का आठवला? म्हटलं ना, अगदी सहज असंच बघायचा होता. मला आवडतात लग्नाचे अल्बम्स बघायला. शरयूच्या लग्नाचा अल्बम आहे ना, पण आईंच्या खोलीत आहे ते सगळं बाळ. हो का? नंतर बघीन कधीतरी, काहीच घाई नाहीये. चला मी येऊ? नीट जा. हो. आज अचानक हिला शरूच्या लग्नाचा अल्बम का हवा असेल? तिला कदाचित अल्बम बघायला आवडतही असेल, पण आईंना मात्र ते अल्बम बघितलेले अजिबात आवडणार नाही.
श्री म्हणजे मला एखाद्या वेगळ्याच व्यक्तीला बघते असं वाटलं होतं. म्हणजे छोट्या आईना वेगळ्याच वाटत होत्या. आता एरवी त्या हसतमुख असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. श्री, तुला ऐकतोयस ना तू? हो ऐकतोय, बोल तू. मला ना पहिले त्या माणसाचा चेहरा नीट दिसलाच नाही, हे पण नंतर स्पष्ट दिसला रे. चांगला वाटला तो माणूस. मला हे सगळं लगेच तुला सांगायचं होतं म्हणून मी परतही आले होते. तडक घरी निघून गेले असते तर कन्फर्म कोणाकडे तरी जाऊन काहीतरी बोलले असते मी. नाही, एका अर्थी हे बरं झालं की तू घरात कोणाला सांगितलं नाहीस. मी उशिरा गेले हे छोट्या आईंच्या दृष्टिकोनातून चांगलं झालं, पण मी मात्र अडकले. म्हणजे छोट्या आईंनी आईजींना सांगितलं की त्या माझ्या बरोबर तुला भेटायला आल्या होत्या. काय? हो ना. आणि मग आईजींनी मला विचारलं, हे खरं आहे का? श्री, अरे मी इतकी घाबरून गेले होते माहितीये. त्या क्षणी तुझा फोन आला म्हणून मी आणि छोट्या आई दोघीही वाचलो. नाहीतर ते 1-2 क्षण माझ्या इतक्या अंगावर आले होते की मला कळतच नव्हतं काही. बापरे, मला असं वाटत होतं कुठेतरी पळून जावं आणि लपून बसावं. श्री, आता काय करू मी, सांग ना. नाही जान्हवी, या प्रश्नाचं उत्तर आता नाहीये माझ्याकडे. मी चुकीची वागले असं वाटत नाही येणार रे तुला? नाही, तू नाही. मग छोट्या आई? हे बघ जान्हवी, आता चुका शोधून काढणं ना फार सोपं आहे, पण मला असं वाटतं की आता छोट्या आईच्या मनात नक्की काय चाललंय हे शोधणं जास्त महत्वाचं आहे. श्री, कालपासून ना मनात सारखं येत राहतंय. तुला आठवतात का रे तुझे काका कसे दिसायचे? नाही म्हणजे अगं जान्हवी, मी खूप लहान होतो ना त्याच वेळी आईजीने त्याला घराबाहेर काढलं. म्हणजे डोळ्यासमोर एक अंधुक प्रतिमा आहे त्याची, पण तो खरंच समोर आला तर नाही ओळखू शकणार मी. पण तुला तुला त्यांचं असं वर्णन नाही करता येणार का? नाही एखादा फोटो तरी पाहिला असशील ना तू? जान्हवी, आजवर मी माझ्या सख्ख्या बाबांचाही कधी फोटो पाहिला नाही, तर काकाचा फोटो बघणं लांबच राहिलं. अहो, हे घ्या. 50ची 1 आहे आणि 10-10च्या 5 आहे. नाही 5 नाही, 6 आहे. आज भाजीतून एवढेच उरले. चला द्या पिशव्या. म्हणजे तू तू चाललीस का? जायला हवं ना. अहो, तुम्हाला माहितीये काल ना खूप गोंधळ झाला घरी. गोंधळ? काय झालं? आईंना संशय आलाय बहुतेक. कसा काय? ते नाही आठवत आहे मला. तुला तुला कोणी काही बोललं का? तुला? नाही बोललेत बहुतेक. तुम्ही ना प्रश्न नका विचारू, मला नाही तू आठवत शांत काही. हो. तुम्ही रस्त्यात असं सगळ्यांसमोर हात नका ना पकडू माझा. निघू? कशी जाणार आहेस? पैसे आहेत तुझ्याकडे? हो आहे. दाखव. दाखव काय, आता बसने जाण्यापुरते आहेत. हे घे, रिक्षाने जा, वेळ वाचेल. धर. अहो, ठेवा तुमच्याकडे. तू ऐक माझं, तू आधीच खूप गोंधळलीस. उशीर झाला तर अजून घाबरशील. घे पैसे घे. मग तुम्हाला पैसे? माझ्याकडे आहेत ना, काल तू दिले होते. नको, ठेवा ना तुम्हाला. तू आता हट्टीपणा करू नकोस वेड्यासारखं. ठेव ठेव. उद्या नाही भेटता येणार. हो, पण मग
पुन्हा कधी भेटशील? कळवते ना. निघू मी? 5 मिनिटं थांब ना. नको. शरा, तुम्ही असं बोललात ना की मग जाणं अवघड होतं हो. बर बर, जा जा. आता मी नाहीये तर तुम्ही तिला नाही ना जवळ करणार? सांगा ना, सांगा ना. रिक्षा. एकदा हो म्हणा ना. मी रिक्षात बस पटकन, नाही तर तो पण निघून जाईल. जा. तुम्ही हो म्हणा ना. मला आधी शब्द द्या, नाहीतर वाटल्यास येते मी उद्या, पण तुम्ही तिला नाही ना जवळ करणार. उगाच वेड्यासारखी वागू नकोस. जा बरं. एकदा हो म्हणा ना. मला बरं वाटेल म्हणून हो म्हणा. म्हणालो असतो, पण माझ्या आईने नाही शिकवलं मला खोटं बोलायला. शरा,